नमस्कार मित्रांनो, मी शरद कारंडे. मित्रांनो महाडीबीटीच्या पोर्टलवरती जे शासनामार्फत 100% अनुदानावर जे बियाणे वाटप आहे, ते बियाणे वाटप योजना सुरू झालेली आहे. त्यामध्ये तुम्हाला ज्वारी, बाजरी, भुईमूग, कापूस, सोयाबीन इत्यादीसाठी अर्ज करता येणार आहे. आणि अर्जाची जी शेवटची तारीख आहे ती 29 मे असणार आहे. 29 मे आहे म्हणजे 2 दिवस तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी शिल्लक आहेत. लवकरात लवकर जाऊन महाडीबीटीवरती तुम्ही बियाण्यासाठी अर्ज करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण सर्व ए टू झेड प्रोसेस सांगितलेले आहेत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघून तुम्ही या ठिकाणी अर्ज तुमचा करू शकता. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपचे जे लिंक दिलेले आहेत त्यावरती जाऊन तुम्ही डेलीचे अपडेट मिळवू शकता. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि प्रोसेस बघूया की ऑनलाईन अर्ज कसा करता येईल. बघा, आपण महाडीबीटीच्या वेबसाईटवरती आलेलो आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारले शेतकरी आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. जर तुम्ही शेतकरी आय डी काढलेला नसेल, फार्मर आय डी काढलेला नसेल तर तो लवकरात लवकर जाऊन महाराष्ट्र शासनाच्या महाॲग्रिस्टॅक या वेबसाईटवरून जाऊन काढून घेऊ शकता. त्या फार्मर आय डीचे जे वेबसाईट आहे, ती वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन काढू शकता. या ठिकाणी तुमच्याकडे जर फार्मर आय डी नसेल तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी असणं कंपल्सरी आहे. या ठिकाणी तुमचा फार्मर आय डी टाकायचा आहे आणि OTP पाठवा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा, तुमचा जो OTP आहे तो OTP या ठिकाणी शेतकऱ्याच्या आय डीशी असणारा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे. ओके करायचं आहे. आणि या ठिकाणी तुमचा जो OTP आलेला आहे तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP तपासा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि आपण आपला OTP टाकलेला आहे. OTP टाकल्यानंतर OTP तपासावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी आपण आपलं लॉग इन झालेलं आहे. या ठिकाणी जर तुमची प्रोफाईल जर कंप्लीट नसेल, या ठिकाणी बघा 50% प्रोफाईल आहे, ती प्रोफाईल आधी तुम्हाला 100% कंपल्सरी कंप्लीट करून घ्यायची आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमची कास्ट विचारली. कास्ट तुम्हाला तुमची या ठिकाणी कास्ट निवडून घ्यायची आहे. कास्ट निवडल्यानंतर जर तुम्ही SC ST किंवा OBC ओपन वगैरे असाल, SC ST असाल तर या ठिकाणी SC ST ते जे असेल ते निवडून घ्यायचे. आणि OBC आणि ओपन जर असेल तर या ठिकाणी ऑर्डरमध्ये तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. बघा, खाली आल्यानंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अपंगत्व नाही असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही सर्व डिटेल भरल्यानंतर या ठिकाणी तुमची प्रोफाईल जी आहे ती 100% पूर्ण होईल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जायचं आहे, घटकासाठी अर्ज करा या बटनावरती तुम्हाला जायचं आहे. घटकासाठी अर्ज करा या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्ही असं तुम्हाला इंटरफेस या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी तुम्ही स्क्रोल करून आल्यानंतर खाली बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसते बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी, घटक, औषधे आणि खतं या बटनावरती तुम्हाला बाबी निवडा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी आल्यानंतर तुमची सर्व माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेली असेल. तुमचा जिल्हा, तालुका, त्यानंतर तुमचा गट नंबर सर्व माहिती आलेली असेल. घटक बटनावरती तुम्हाला या ठिकाणी तुमचं प्रमाणित बियाणे वितरण सिलेक्ट करून घ्यायचे. आणि जे पुढील आहे गळीत धान्य या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून या ठिकाणी बघा तीळ, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन या ठिकाणी दिसतील. त्यानंतर फ्लेक्सी घटकावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऊस आणि कापूस हे 2 पिके या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी आपल्याला प्रमाणित बियाणे वितरणवरती क्लिक करायचे आणि गळीत धान्य यामध्ये पीक प्रकार जो आहे तो पीक प्रकारामध्ये आपल्याला गळीत धान्य यावरती सिलेक्ट करायचे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपले एक पीक निवडून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी माझं पीक निवडून घेतो आहे. त्यानंतर आपल्याला जे क्षेत्र आहे ते क्षेत्र या ठिकाणी टाकायचे. किती क्षेत्रामध्ये आपल्याला आपली जे लागवड आहे किंवा जी पेरणी ती पेरणी या ठिकाणी करायची आहे. ती पेरणी या ठिकाणी किती क्षेत्रामध्ये करायची ती क्षेत्र या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचे. आणि पुढे जे आहे ना बियाणे प्रमाण किलोमध्ये या ठिकाणी आपल्याला त्यावरती क्लिक करायचे. ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी बियाणाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण या ठिकाणी दाखवलं जाईल. त्यानंतर आपल्याला जतन करा बटनावरती क्लिक करायचे. जतन करा बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ओके करायचे. ओके केल्यानंतर या ठिकाणी आपले जो घटक आहे तो घटक या ठिकाणी निवडलेला दिसेल. त्यानंतर आपल्याला जायचे मेन मेनूवरती जा बटनावरती क्लिक करायचं आहे.
बघा या ठिकाणी मेन बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अर्ज सादर करा या एक बटन दिसत असेल तुम्हाला निळ्या कलरमध्ये, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्ही तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज ओके करायचा आहे. ओके केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पहावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो अर्ज आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला जाईल. तुमचं पीक निवडलेले या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला परमिशन द्यायची. परमिशन दिल्यानंतर या ठिकाणी पे नाववरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पे नाववरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे तुमचा जो फॉर्म भरलेला आहे ते फॉर्मचं जे 23 रुपयाचं जे चलन आहे ते 23 रुपयाचे चलन तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. खाली बघा या ठिकाणी मेक पेमेंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा वॉलेट असेल, नेट बँकिंग असेल, त्यानंतर तुमचं क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, IMPS असेल, यापैकी कोणत्याही एकावरती तुम्ही क्लिक करून 23 रुपयाचं तुमचं जे पेमेंट आहे ते पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचं आहे. बघा आपण क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवरती यावरती क्लिक करतो आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पे नाववरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असेल, नेट बँकिंग असेल, UPI असेल, वॉलेट असेल आणि QR, या QR आपण क्लिक करून आपला जो मेक पेमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक QR शो होईल. तो QR तुमच्या जे वॉलेट असेल, फोनपे असेल, गुगल पे असेल किंवा पेटीएम असेल, त्यामधून तुम्हाला हा QR कोड स्कॅन करून तुम्हाला जे 23 रुपयाचं पेमेंट आहे ते पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल आणि आपलं काम या ठिकाणी झालेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.